तर अशा प्रकारच्या धमक्या चालू आहेत. आता म्हणजे मला कळत नाही की अजून सरकारला कशाची वाट बघते. स्टुडंट्स आत्महत्या करताय, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचं फ्युचर अफेक्टेड झालेलं आहे. अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला तुम्हाला? म्हणजे सिरियस कुठं ना कुठं व्हावंच लागणार आहे. घेत नाही, दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. नाही, मी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की कॉक्रोच जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणारे कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह होऊ नाही देणार आहे. बट कुठल्याही पार्टीला जर स्टुडंट्सच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. कारण की जर तुम्हाला युवकांच्या मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे, आमच्या मागण्यांना तुम्हाला समर्थन करायचं आहे, यू आर वेलकम. अमेरिकेतून मला हकलून दिलं असतं तर माझ्या हातात हातकडे असले असता बाबासाहेबांचं पुस्तक नाही. अशी काही नेमणूक नाही झाली, पण लोकांची एक्साइटमेंट आहे, त्यांचं ते एनर्जी आहे, पॅशन आहे, ते स्वतःहून काही ना काही करू बघायला बघतायत. सो आय रिअली रिस्पेक्ट दॅट पॅशन. आपण आम्ही लवकरच आमच्या फॉर्मल बॉडीज पण अनाऊन्स करू. सर आधी हा प्रश्न सुटला तर आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं की नीट पेपर फुटीची जी यंत्रणा सगळी कोलॅप्स झालेली आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणणं, सरकारनं परत परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना सांगितलं की आम्ही सीसीटीव्ही बसवू, सगळ्या केंद्रांवरती हवाई गस्त जे आहे ते घालू. नक्की बदल कशामध्ये होईल असं तुला वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटणार आहे? मला असं म्हणायचं बघा, आपण म्हणजे सगळे असं विचार करतोय की एका राजीनाम्याने सिस्टम बदलणार नाही. ठीक आहे, मलाही मान्य आहे. पण मला असं वाटतं जर राजीनामा तुम्ही घेत नाहीये याचा अर्थ तुम्ही तुमची चूक मानत नाहीये. जोपर्यंत तुम्ही चूक मानणार नाही तोपर्यंत गोष्टी तुम्ही ठीक कसं करणार? काही खराब झाले ते आपल्याला आधी ऍडमिट तर करावं लागेल ना, एक्सेप्ट तर करावं लागेल काही खराब होत आहे. जर आपण एक्सेप्टच करायला तयार नाही, सिस्टम खराब आहे. जर आपण रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला तयार नाही, सिस्टम खराब आहे, तर सिस्टम मग ठीक कसं करणार? राजीनामा इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स दॅट. तुमच्या आंदोलनावर असा आरोप होतोय की नॉन ऑर्गॅनिक आहे आणि त्याची तुलना कुठेतरी अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी होते, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? दिल्लीत मी अमेरिकेवरनं आलो, मी तसं स्टेजवर गेलो. म्हणजे तिथं तर स्टेजही नव्हता खरं सांगायला गेलं तर. सगळे लोक स्वतःहून आले होते, काय पैसे देऊन आणलेले होते, तुम्ही पाहिलं असेल. मी कुठून काय करणार आहे? मी तर स्वतः एक स्टुडंट होतो अमेरिकेत. तर हे सगळे जे आहे ना म्हणजे डिस्ट्रॅक्ट करायच्या गोष्टी चालू आहे. मला वाटते जे लोक असे आरोप लावत आहेत त्यापेक्षा जर तुम्ही खरंच जर स्टुडंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते, नीट पेपर फुटी जी झाली त्याच्यावर थोडं लक्ष दिलं असतं, CBSE मध्ये जे झालं त्याच्यावर लक्ष दिलं असतं, तर आम्हाला हे सगळं करायची गरजच पडली नसती. दिल्लीमध्ये आंदोलन करताना तुम्हाला देशातल्या इतर अनेकांनी पाठिंबा दिला, ते तुमच्यासोबत आलेले होते. पुण्यामध्ये आंदोलन करताना असे पुण्यातले कोणते घटक आहेत, कोण व्यक्ती आहेत की तुमच्या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी आलेले आहेत? आता हे आंदोलनाचं आयोजन करताना तुम्ही कोणासोबत कोऑर्डिनेट करतात, कोणाशी चर्चा करतात? मंडळी कोण आहे की तुमच्यासोबत पुण्यामध्ये भक्कमपणे उभे राहिली? नाही, पुण्याचे जेवढे काही स्टुडंट्स युनियन्स आहेत ते सगळे MPSCचे असो, पुणे युनिव्हर्सिटीचे असो, ते सगळे आमच्या सपोर्टमध्ये आहे. बाकी आम्ही एक लवकरच प्रेस रिलीजमध्ये बाकी सगळी इन्फॉर्मेशन टाकून देतो. सोशल मीडियाचे फॉलोअर्स आणि आंदोलनात सहभागी होणारे फॉलोअर्स याच्यात काय खूप फरक जाणवतोय, नेमकं कशामुळे जाणवतोय? सर नाही, पहिले जेव्हा हे सुरू झालं होतं 15 तारखेला, 15 मेला सुरू झालं होतं कॉक्रोच जनता पार्टी, तेव्हा भरपूर लोक बोलत होते की हे सोशल मीडिया पुरतंच राहणार आहे, जमिनीवर कोणी येणार नाही. आपण 6 जूनला पाहिलं जमिनीवर काय झालं, पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तर याच्यात कोणी मिसअंडरस्टँडिंगमध्ये राहू नये की हे आंदोलन जमिनीवर चालणार नाही. मला वाटते 6 तारखेला तरुणांनी दाखवून दिलं. आणि आता सगळ्यांच्या माध्यमातून मला, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सगळे जेवढे पेरेंट्स आहे, आई वडील आहेत, त्यांना अपील करायची आहे. मला माहिती तुम्हाला भीती वाटत असेल जेव्हा तुम्ही तुमचे लेकरं राजकारणावर काय बोलत असेल किंवा सरकारला जाब विचारत असतील. माझ्या आईला भीती वाटती. माझी आई तर म्हणजे मी USA जेव्हा 2 वर्ष आधी गेलो होतो तेवढी रडली नव्हती जेवढी मी वापस येताना रडली. आणि ती मला म्हणते तू वापस येऊ नको, हे तुला अटक करतील किंवा दुसरं काही करेल, तुझ्यावर हल्ला होईल. पण मी तुला म्हणलं यावं लागेल, कोणाला ना कोणातरी बोलावं लागेल. तर माझे जेवढे आईवडील हे बघताय त्यांना सांगतोय तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबू नका. जोपर्यंत मी एकटा बोलत राहील तोपर्यंत असू शकतं मला एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील. पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट्स सोबत बोलतील ना तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला. आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊ नाही देणार, मी त्याची जबाबदारी घेईल. पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका. नाही, आता इथंच सर, बॅक फॉर गुड. उद्या किती सपोर्ट एक्सपेक्टेड आहे, किती लोकांचं?
उद्या हजारोमध्ये परत होईल. मला तर वाटतं जंतर मंतरपेक्षा मोठा होऊ शकतो. तुमच्या आंदोलनावर टीका